नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस थोडा वेगळा आणि थोडा मेहनतीचा होता. आज आम्ही निघालो होतो जुन्या गेस्ट हाऊसमधून AC काढण्यासाठी. कारण ते AC खूप दिवसापासून तिथे होते. दिवसाची सुरुवात झाली गरम-गरम नाश्त्याने, इडली, वडा, सांबार. नाश्ता करून लगेच आम्ही गेस्ट हाऊसकडे निघालो. तिथे पोहोचल्यानंतर काही छोट्या-मोठ्या गोष्टी राहिल्या होत्या. जसं की पडदे, वायरिंग आणि इतर सामान. ते सगळं आम्ही आणि माझ्या भावाने काढले. AC काढण्यासाठी माणूस बोलावलं होतं, कारण ते काम आपल्यालाच नव्हतं. सगळ्या AC व्यवस्थित काढून खाली आणायचे होते, कारण ते पुढे दुसऱ्या गेस्ट हाऊससाठी वापरायच्या होत्या. वर थंड हवा लागत होती, पण खाली येताना अक्षरशः घाम पडत होता. नंतर लोडिंग रिक्षाची वाट पाहिली आणि सगळं सामान गावाकडे नेऊन नीट पद्धतीने ठेवून दिलं. गावातील लोक विचारत होते, एवढं सगळं कशासाठी? तर आम्ही आपले 32 रो हाऊसचे कन्स्ट्रक्शन झाले, त्यासाठी आपल्याला ते AC लावायचे आहे. मित्रांनो, आपलं घर अगदी शेतामध्ये आहे. आजूबाजूला हिरवेगार गहू, इतके सुंदर वातावरण आहे की तिथून जावंसं वाटत नाही. निघताना अचानक आजीची तब्येत बरी नव्हती, म्हणून तिला काकाच्या मुलाकडे सोडायला गेलो होतो. दिवसभर धावपळ झाल्यामुळे जेवणाला काही टाईम भेटलाच नाही. आज शनिवार असल्यामुळे उपवास होता, म्हणून केळी खाल्ली आणि बजरंग बलीच्या दर्शनासाठी खुलताबादला गेलो. छान शांत आणि जागृत हनुमान मंदिर आहे. परत येताना शेळके मामाच्या धाब्यावर उपवास सोडावा आणि मग घरी परतलो. मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कॅप्शनमध्ये नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. उद्या अकोल्याला जायचं आहे. तयारी आजच करायची आहे. थँक्यू सो